हाय. आज आहे 29 जानेवारी 2026. काल 9:30च्या अगोदर काहीतरी मला आमच्या शाळेतल्या एका पॅरेंट्सचा फोन आला की एक्झामला मुलाला त्यांच्या सोडवायला पप्पा आले होते, पण त्यांनी घरी आणले माघारी. तर मी विचारलं का, तर ते बोलले दादा गेले. तर मी जस्ट, कोण दादा, तुम्हाला नाही का माहिती, असे तो म्हटल्या. तर मला असं वाटलंच नाही की अजितदादा असतील. तर ते म्हटले हो अजितदादा. तर म्हटलं कसं आहे, तर ते म्हणले नाही, विमानाचा ॲक्सिडेंट झाले आणि संपले सगळं, अजून न्यूज लीक नाही झाली. एवढं प्रचंड बेकार की 9:30 वाजल्यापासून स्कूलमध्ये आलेली मुलं आम्ही लगेच माघारी पाठवली. स्कूल बंद केलं. तेव्हापासून ते मी जवळजवळ 1:30 वाजेपर्यंत सोफ्यावर आहे त्याच जागेवर बसून होते, काहीसुद्धा केलं नव्हतं. आणि त्यानंतर आम्ही काल 3 वाजता म्हणजे माझे कॉलेज जे आहे त्या ग्राउंडवरती अजितदादांना आणणार होते. आम्ही 4 वाजता गेलो होतो. 4 वाजल्यापासून 9 वाजेपर्यंत इथं होतो. एवढं प्रचंड गर्दी, इतकं बकवास वातावरण आहे सध्या बारामतीमध्ये. आजचा दुसरा दिवस, वातावरण म्हणजे निसर्ग तर इतका बकवास. आम्ही आता VP कॉलेजमध्ये नेहमी जातो. झाडं पण इतकी शांत होती काल पण, आणि आजसुद्धा. आज माळेगावमध्ये पण इतकं बेकार वातावरण आहे. आणि नाही म्हणजे काही गोष्टी इतक्या बेकार घडतात ना आयुष्यामध्ये, त्यातली ही घटना. आणि काय पुढं आता बदल घडणार आहेत. आम्ही बारामतीचे आहे म्हणून तर आम्हाला दुःख जे आहे ते वेगळंच आहे, पण ह्या घटनेचा संपूर्ण महाराष्ट्रावर परिणाम होणार आहे. तो लगेच कळण्याच्या, काही लोकांच्या कळण्याच्या पलीकडे आहे, पण प्रचंड मोठी किंमत आपण या अजितदादांच्या मृत्यूने भोगणार आहे. खरंच भोगणार आहे. कारण ते ज्यावेळी होते ना, त्यावेळी ते काय करतात हे आपल्याला समजलं नाही. आपल्याला म्हणजे त्याच्यावर बरेच आरोप वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या, पण मी नेहमी म्हणत असते, माझे नेहमी वाद होतात, म्हणजे जे कोणी आहेत की नाही का अजितदादांनी सगळा निधी बारामतीला वळवला वगैरे असं तसं. पण हा विचार कोणीच करत नाही की तुमच्या मतदारसंघामध्ये तुमचे जे आमदार आहेत त्यांनी तुमच्यासाठी काय केले. आमच्या आमदारांनी आमच्यासाठी जे काही केलेलं आहे त्याचं कौतुक आम्ही कायमच करत राहणार ना. एक सामान्य नागरिक म्हणून आम्हाला ज्या सार्वजनिक सुविधा हव्या असतात त्या सगळ्या दादांनी केलेल्या आहेत. रस्ते चांगले आहेत. तुम्ही कधीही या, इथल्या प्रायव्हेट हॉस्पिटलपेक्षा सरकारी हॉस्पिटल पहा, इथल्या शैक्षणिक सुविधा पहा. पवार कुटुंबियांनी जो दूरदृष्टी दाखवले, भविष्याचा विचार करून ज्या शैक्षणिक सुविधा उभारलेल्या आहेत ना, त्या दुसऱ्या कुठेच नाही आहेत. शेवटी तुम्ही हे मान्य करा की हा तालुका आहे, आणि तालुका लेवलच्या ज्या फॅसिलिटी तुम्ही बघताय, तुम्ही बारामती ज्यांनी पाहिली नाही ना त्यांना ह्या गोष्टी काहीच कळणार नाही. ज्यांनी बारामतीमध्ये जे विद्यार्थी म्हणून राहून गेलेत ना त्यांना नक्की समजेल की काय आहे बारामती. ज्या मुली सुना म्हणून इथं आलेल्या आहेत त्यांना फरक कळणार आहे की आपण ज्या भागामध्ये राहत होतो आणि आत्ता आपण ज्या भागामध्ये आलेलो आहेत ते फक्त आर्थिक गोष्टीनंच सुधारलेलं नाही, तर बाकी प्रचंड, म्हणजे आम्ही एक महिला म्हणून पण खूप छान पद्धतीने ह्या एरियामध्ये राहतो आहे. खूप छान वातावरण आहे बारामतीमधलं. केव्हाही तुम्ही फिरू शकता. महिला सशक्तीकरण जे म्हटलं जातं ना, ते जर बघायचं असेल तर नक्की बारामतीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. एवढ्या खूप महिला म्हणजे अग्रेसर आहेत सगळ्या बाबतीमध्ये. तसं म्हटलं तर बारामतीचं कंपॅरिझन नाहीच. तुम्ही शेवटी कायम ध्यानात ठेवा की बारामती तालुका आहे, आणि महाराष्ट्रातील कुठलाही तालुका घेतला, कुठलाही, तरी त्याच्या 50% सुद्धा कुठेच डेव्हलपमेंट झालेली नाही. हे मी 100% सांगते, कारण माझं शिक्षण कराडमध्ये झाले, माझं शिक्षण सातारमध्ये झाले, मी बराचसा काळ राजगुरुनगरमध्ये राहिलेले आहे, पुण्यात राहिलेले आहे, मी बऱ्याच भाग फिरलेला आहे आणि राजकारणाची चांगली जाण ठेवून आहे. त्यामुळं मी म्हणते की तुमच्या आमदारांनी काय केले. बरेच आमदार 30-30, 35-35 वर्ष झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या भागाचा काय विकास केला आहे. आणि
दादांनी बारामतीचा काय विकास काय केला आहे ना, हे एकदा पहा, स्वतः अनुभवा आणि नंतर टीका करा. कुठलेच नेते भ्रष्ट नाहीत असं नाही आहे. सगळ्यांची संपत्ती राजकारणात आल्यानंतरच वाढलेली आहे. पण जे काही त्यांनी जनतेसाठी करायचं असतं ते किती जणांनी केले हा पण एक संशोधनाचा विषय आहे. दादांवर नेहमी आरोप होत आले, पहिल्यापासून आरोप होत आले, पण त्यांनी त्यांचं जे काही कार्य आहे ते करून दाखवलेलं आहे. बारामतीमध्ये पिंपरी चिंचवड शहर पहा, ज्यांना बारामती नसेल माहीत त्यांनी पिंपरी चिंचवड बघा, कधीही बघा. कायमस्वरूपी सर्वजण मान्य करतील की पिंपरी चिंचवड हे अजितदादांनीच घडवलेलं आहे आणि ते कायमस्वरूपी इतिहासात तसंच राहणार आहे. सेम तसंच बारामतीबद्दल पण राहणार आहे. बारामतीतला प्रत्येक कोपरा ना कोपरा, प्रशासकीय इमारती, एकूण एक म्हणजे आता मला आठवत नाही आहे मी काय काय बोलले होते, पण प्रत्येकच गोष्ट खूप पुढचा विचार करून केलेला आहे. म्हणजे थोडक्यात एक गोष्ट सांगायची तर ए आय जे आहे ते आपण आत्ता म्हणजे त्याच्याबद्दल ऐकतो आहे वगैरे, त्याचं कॉलेजचं उद्घाटन बारामतीमध्ये झालं, त्याची बिल्डिंग पण झालेली आहे. इतका पुढचा विचार म्हणजे केलेला आहे. म्हणजे आत्ता बारामतीतल्या मुलांना, आसपासच्या एरियातल्या मुलांना थोड्या दिवसात ते शिक्षण मिळणार आहे. हा विचार तुमच्या भागातल्या आमदारांनी केला आहे का? ही पण गोष्ट तुम्ही एकदा स्वतःला विचारा. या कधीतरी बारामती पहा आणि या लोकांवर टीका करायच्या अगोदर आपल्या भागात जो तुम्ही आमदार निवडून दिलेला आहे, मग कोणत्याही पक्षाचा असू द्या, त्यांनी त्या गोष्टी तुम्हाला पुरवलेल्या आहेत का? आज इथल्या श्रीमंत लोकांना जे हवं आहे ते त्यांनी पुरवलेलं आहे. गरीब लोकांना काय हवं आहे त्या गोष्टीसुद्धा त्यांनी पुरवलेल्या आहेत. म्हणजे ज्यावेळी तुम्ही हॉस्पिटलला जाता, गरीब आहे आणि त्यावेळीच्या तिथल्या फॅसिलिटी पाहता, नक्की बघा. बारामतीमधलं महिला शासकीय रुग्णालय आहे ते बघा, अहिल्याबाई होळकर शासकीय रुग्णालय आहे ते पहा. एक नंबर सुविधा आहेत. म्हणजे त्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा नाही आहेत. बारामतीचं स्टँड ते तर आशिया खंडामध्येच हे आहे, सगळ्यात मोठं आहे, एवढं सुंदर आहे. तुम्ही ड्रायव्हिंग करत असाल तर बघा, काय म्हणतात ते ड्रायव्हिंग टेस्ट देतो ना, RTO ऑफिस, तुम्ही कुठं देत असाल? मी फलटणमध्ये मी फलटणचे आहे, माझं फलटण माहेर आहे, तिथं RTO ऑफिस पण नाही आहे. बारामतीचं RTO ऑफिस पहा, बारामतीची प्रशासकीय बिल्डिंग पहा, बारामतीचं पंचायत समिती पहा. सगळ्या इमारती म्हणजे प्रशासकीय इमारती म्हणा, रस्ते म्हणा, इकडची प्रत्येक गोष्ट इतकी वेगळी आहे की ज्याचं कंपॅरिझन महाराष्ट्रातल्या कोणत्याही भागाशी होऊ शकत नाही. इथला जो निधी असतो राजकीय गोष्टींचा जर तुमचा अभ्यास असेल, बाकी सगळ्याच गोष्टींचा, तर तालुक्याच्या लेवलला येणारा बाकीच्या गोष्टी आणि मेट्रोपॉलिटन सिटी ज्या आहेत, पुणे, मुंबई, नागपूर, तिथं येणाऱ्या ह्या सगळ्या गोष्टी तिथं पाहण्याचं वेगळं आहे. आणि बारामतीसारख्या तालुक्याच्या ठिकाणी ह्या गोष्टी पाहणं खूप वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं त्यांची इच्छाशक्ती आहे म्हणून ह्या गोष्टी घडल्या बारामतीमध्ये. कारण बारामती ही भौगोलिकदृष्ट्या खूप वेगळी आहे. इथं पाऊस खूप कमी पडतो तरीसुद्धा इथली लोकं शेतीनं ही समृद्ध आहेत, व्यवसायाने समृद्ध आहे, शिक्षणाने समृद्ध आहे. इथल्या लोकांचं स्थलांतर खूप कमी प्रमाणामध्ये होतं आहे बाहेरच्या भागामध्ये, आणि जे होत असेल ना ते मोठ्या मोठ्या गोष्टींसाठी होतं आहे. एकदम छोट्या क्षुल्लक गोष्टीसाठी, म्हणजे आपण अगदी पोट भरायचं आहे म्हणून पुणे मुंबईला जातो आहे वगैरे, ह्या गोष्टी खूप कमी आहेत. का तर इथं MIDCs आहेत, इथले व्यवसाय खूप आहेत, इथली शेती चांगली आहे, पाण्याच्या सुविधा आहेत. आणि हे सगळं करायच्या अगोदर तुम्ही भौगोलिक परिस्थितीचा पण बारामतीचा विचार करा. टीका करणं तुम्हाला बऱ्याच लोकांना हा व्हिडिओ म्हणजे माझा मूर्खपणा पण वाटेल तुम्हाला की काहीतरीच बोलते वगैरे असं तसं, पण खरंच मी 2003 पासून बाहेर राहिलेली मुलगी आहे. आता मी 35 वर्षाची आहे. म्हणजे जवळपास बराचसा पिरियड मी बऱ्याचशा भागामध्ये फिरलेली, म्हणजे फिरणं वेगळं आणि स्वतः त्या भागामध्ये राहून आपण काही गोष्टी अनुभवतो ना त्या खूप वेगळ्या असतात. हे माझं सासर आहे. सासर असतानासुद्धा
म्हणजे शेवटी आपल्याला माहेरची ओढ असते, पण तरीसुद्धा मी स्पष्ट सांगते की त्या राजकारण्यांची इच्छाशक्ती लागते आपला भाग सुधारवण्याची. म्हणजे माझं माहेर फलटण आहे आणि बारामती माझं सासर आहे. 2 अत्यंत जवळचा भाग असताना जमीन आसमानाचा फरक आहे. शेजारचा आमचा दौंड तालुका घेतला, तिथं साधं बसस्टँड नाही आहे. बाकीचे तालुके जरी घेतले ना तरी खूप म्हणजे इतक्या असुविधा आहेत, प्रचंड असुविधा आहेत. आणि त्या बाबतीत बारामती खूप पुढे आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्ही ड्रायव्हिंग करता रस्ता कळेल तुम्हाला काय फरक आहे इथल्या रस्त्यांमध्ये. इथल्या शेतीकडे बघितल्यानंतर त्या गोष्टी, इथला दूध व्यवसाय खूप पुढे गेलेला आहे. इथं ए आय टेक्नॉलॉजी वापरून शेती केली जाते. आपण ज्या भागामध्ये राहतो ना त्याप्रमाणेच आपल्याला असं वाटतं की नाही का दुनिया तशीच आहे, पण त्याच्या पुढंही जग चाललेलं आहे हे बघण्याची आपली वृत्तीच नाही आहे. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगायची तुम्हाला, आत्ता इंग्लिश मिडियमचं फॅड आलेलं आहे थोडक्यात. पण बारामतीमध्ये 1972मध्ये ICC बोर्डची शाळा होती म्हणजे आहे आत्ता. म्हणजे आज त्या शाळेला किती वर्ष झाली. मी माझी मुलगी त्याच शाळेत आहे. त्या शाळेमध्ये ज्यावेळी मी तिला आणायला जाते आम्ही बसलेलो असतो तिथं. बरेच आजोबा मुलांना आणायला आले असतात. ते म्हणतात ही माझी शाळा आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे की माझी पहिली पिढी त्या शाळेत शिकते आणि काही लोकांची ही 3री पिढी आहे. म्हणजे ही लोक आपल्या किती पुढं आहेत हा पण आपण विचार करायला पाहिजे. म्हणजे आपण कुठे आहे आणि हे कुठल्या लेवलचा विचार करून म्हणजे सगळ्या गोष्टी सुधारवलेल्या आहेत. तुम्ही VPचा कॅम्पस पाहिलेला नाही आहे. जवळपास 150 एकरपेक्षा माझ्या अंदाजे, मला फिक्स माहीत नाही आहे, पण 100-150 एकरचा एरिया आहे. तिथे सगळ्या एज्युकेशनल फॅसिलिटीज आहेत. शारदानगरचा एरिया तो पण मुलींसाठी आहे. शिक्षणाच्या सुविधा तो पहा. कृषिक भरतं, आता कृषिक फेमस झालेलं आहे. त्यानिमित्ताने बारामतीमध्ये बरेच लोक येतात. त्यावेळी पण तुम्ही पाहत असाल की बारामतीमध्ये काय झालेलं आहे. दिवसाची बारामती, रात्रीची बारामती बघण्याचा जो आनंद आहे तो खूप वेगळा आहे. तुमच्या बेसिक फॅसिलिटीज ज्या हव्या असतात म्हणजे प्रत्येक भागामध्ये त्या कशा असाव्या ना, त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे बारामती आहे. आज आम्ही बारामतीकरांनी म्हणजे सगळ्यांनीच ॲक्च्युली पण आम्ही स्पेशल आमचा हा पर्सनल लॉस समजतो की आम्ही काय हरवलं आहे ना हे भविष्यात म्हणजे आत्तापासूनच जाणवते की काय हरवलं आहे. खूप 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 प्रचंड नुकसान झालेलं आहे सगळ्याच बाबतीत. अजितदादांचं हे असं अचानक जाणं, एवढं दुःखद निधन, हा ट्रॉमा खरंच कोणीही सहजासहजी विसरणार नाही. इथल्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत अजितदादांना मानणारा वर्ग आहे. त्यांच्यावर किती जरी टीका केली तरी ही गोष्ट विसरता कामा नये की अजितदादा सलग 7 वेळा लाखोंच्या लीडने निवडून येत होते. ते का निवडून येत होते त्याच्यामागं पहिलं कारण असेल तर त्यांनी त्यांच्या भागात केलेला विकास, हे खरं मेन कारण आहे त्याच्यामागचं. राष्ट्रवादी जरी असले, बाकीच्या प्रत्येक तालुक्यामध्ये राष्ट्रवादीचा जरी उमेदवार असला तरी त्या तालुक्याची सुधारणा तशी झालेली आहे का? आणि अजितदादांनी ह्या भागाची केलेली सुधारणा म्हणजे आज 6 वाजता त्यांचं काम सुरू व्हायचं. 6 वाजता आपण उठतो का, त्यावेळी ते काम सुरू करत होते आणि कंटिन्युअसली काम त्यांचं चालू होतं शेवटच्या क्षणापर्यंत. आणि खूप जवळून पाहिलेलं आहे. पंधरे थोडक्यात काय, पंधरे आमचं गाव म्हटल्यागत ना, मी माळेगावमध्ये राहते. कंटिन्युअसली हे दोन भाग म्हणजे अगदीच त्यांचे जवळचे असल्यासारखे आहेत आणि खूप 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 प्रचंड सुधारणा आहेत ह्या दोन्ही पण गावांमध्ये. अगदी जवळून पाहते मी. नेहमीच येणं जाणं असतं दादांचं. आत्ता दादा ज्या काल गेले ना, त्यांची सभासुद्धा पंधरेमध्येच होते. स्टेज लागलं होतं सकाळ म्हणजे जर मी काल गेले असते ना स्कूलमध्ये तर मला अजितदादांचं भाषण 100% ऐकायला भेटलं असतं. एवढं मोठं नुकसान केलेलं आहे ना, एवढं नुकसान की अजितदादांचा जर आदर्श घ्यायचा असेल ना तर त्यांचा वक्तशीरपणा घ्या, त्यांची कामाची धडाडीचा हे राजकारण्यांनी घ्यायला पाहिजे. सामान्य लोकांना शेवटी काय हवं असतं की ज्यावेळी अडचण येत असते ना त्यावेळी ह्या गोष्टी आम्ही
पुण्या मुंबईला जाऊन ज्या आजारी पडल्यानंतर सुविधा घ्यायच्या आहेत किंवा रस्ते चांगले पाहिजेत वगैरे, ह्या गोष्टी जर तुम्ही तालुक्याच्या लेवलला जर होणार असतील तर नक्कीच लोक तुम्हाला डोक्यावर घेतात. आणि तुम्ही व्हिडिओमध्ये जे व्हिडिओ पाहताना ते खूप कमी आहेत. एवढा प्रचंड कालपासून बारामतीमध्ये जनसमुदाय आलेला आहे की जे आरोप होत होते ना 70,000 कोटी 70,000 कोटी, तर ते 70,000 कोटी लोक नाही आहेत तेवढी खरं महाराष्ट्रामध्ये, पण ते वावगं ठरेल की 70,000 कोटी दादांनी काय केले तरी 70,000 कोटी लोक कमवलेगत झाले त्यांनी. त्यांच्या दुश्मनालाही वाटेल की माझ्या शेवटाला जर काय असावं तर हे अजितदादांसारखे जे लोक जमा झाले ना तशी जमा व्हावे. मृत्यू अजितदादांसारखा कोणालाही होऊ नये. अत्यंत दुर्दैवी मृत्यू. म्हणजे ह्या ट्रॉमामधून मी माझी आई गेली ना त्यावेळी जशी शॉकमध्ये होते ना त्याच्यापेक्षा कणभर का होईना थोडीशी जास्त शॉक आहे. कारण तुम्ही अभ्यासू असाल ना तर तुम्हाला समजणार आहे की कोण गेले आणि त्यानंतरचा काय घडणार, त्यानंतरच्या घटनांनी आता पुढं काय होणार आहे आपलं भविष्य, ते खूप महत्त्वाचं आहे. शिवाजी महाराज गेल्यानंतर वेळीच म्हणजे नाही का खूप कमी एजमध्येच गेले संभाजी महाराज. त्याच्यानंतरचे जे इतिहासातल्या घडामोडी आपण पाहतो सगळ्यांच्याच, म्हणजे विलासराव देशमुख म्हणा, आज RR आबा असते तरीसुद्धा, गोपीनाथ मुंडे साहेब असते तर त्या भागाचा जे नावलौकिक असतं तो अजून वेगळा असता. पण गोष्टी बदलतात. सेम आता आज पश्चिम महाराष्ट्र अजितदादांच्या जाण्याने खूप 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 मोठा धक्का तर आहेच म्हणा, पण खूप मोठा नुकसान यातून भोगणार आहे. महाराष्ट्रात आजच्या घडीला जेवढा वचक तिथे मंत्रिमंडळात अजितदादांची होती तेवढी कोणाचीही नाही. आज 35 वर्ष तुमच्या शेवटी ते कामाचं ठिकाण आहे त्यांच्या. 35 वर्ष त्यांनी तिथं काम केलेलं आहे म्हटल्यानंतर त्यांचा कसला गाडा अभ्यास असेल तिथल्या लोकांचा. आणि आज अचानक ते तिथलं काय म्हणतात ती रस्सी असणारा माणूसच गेलेला आहे ना. आता सगळ्या रश्या रिकाम्या झालेल्या, अशा मोकळ्या सुटलेल्या आहेत, तर सगळं ते सैरभैर होणार आहे. असाही महाराष्ट्र खूप वेगळ्या अँगलने आता चाललेला आहे. आणि त्यात ही घटना खूप खूप चुकीची व्यक्ती नियतीने आपल्यातून घेऊन गेलेली आहे. तुम्ही अजितदादांचे विरोधक असा नसा, पण ही गोष्ट मान्य करावी लागेल की आत्ता 2 दिवस झाले महाराष्ट्रामध्ये जी हळहळ अजितदादांसाठी होते ती कोणासाठीही आपण कधीही अनुभवलेली नाही. मी स्वतःसुद्धा बऱ्याच गोष्टींचा बारकाईने अभ्यास करते. वर्ल्ड वाईड खूप वेगळी कंडिशन आहे आणि त्यात हे महाराष्ट्रातही असं झालेलं आहे. पर्सनल कमेंट करून आपण एखाद्याला म्हणजे हे करू शकतो, पण नाही का बरंच काय काय बोलण्यासारखं आहे, पण काय आणि कोणतं गोष्ट आत्ता मी मांडू हे मला आत्ता खरंच समजत नाही आहे. पण तरी पण या गोष्टीने थोडाफार जरी लोकांनी विचार केला तर बरं होईल. अजितदादांना माझ्याकडून भावपूर्ण श्रद्धांजली खरंच म्हणू वाटत नाही आहे, रिअली म्हणू वाटत नाही. स्वतः अजितदादांना काल तिथे पाहून आले तरी अजूनसुद्धा मन मान्यच करत नाही आहे की अजितदादा नाही आहेत म्हणून. आणि अजितदादांनी आपल्यातून असं निघून जाणं नाही झालेलं खरं, त्यांना घेऊन गेल्यागत झालेलं आहे अजितदादांना. खूप 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 म्हणजे खूप डीपेस्ट ग्रीप म्हणतो ना ते आहे सध्या. ही भावना फक्त माझीच नाही, खूप खूप जणांची आहे, पण फक्त प्रत्येकाला ती व्यक्त करता येत नाही. मी माझ्यापरीनं थोडाफार प्रयत्न केलेला आहे व्यक्त करण्याची. दादांच्या स्मृती बारामतीमध्ये कायम स्वरूपीच राहणार आहेत. जसं कालपर्यंत आम्ही कधीही बाहेर पडल्यानंतर असं वाटायचं दादांनी हे केलं, सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य दादांनी खरं तर पाळलेलं आहे. ते बारामतीमध्ये आल्यानंतर कळतं. आता बारामती तालुक्यात गेल्यानंतर कुठंही जरी गेलो ना तरी दादाचं नाव निघणार नाही असं होणारच नाही.
दादा हा सगळ्याच बाबतीत दादा होता एक नंबर. म्हणजे दादांची बरोबरी कोणीही करू शकत नाही आणि दादांसारखं बनणं तर अशक्य आहे. सगळ्यांना ही गोष्ट मान्यच करावी लागेल की दादांच्या मृत्यूनंतर जे महाराष्ट्रात शोककळा पसरलेली आहे ती भूतकाळातही कधीच कोणाबद्दल आपण पाहिलेली नाही आणि भविष्यातसुद्धा पाहू की नाही आय डोंट नो. पण रिअली खूप 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 वाईट घटना घडलेली आहे. अत्यंत चुकीच्या वेळी अत्यंत चुकीची व्यक्ती आपल्यातून निघून गेलेली आहे. बारामतीमधील ही घटना अखंड इतिहासात काळा दिवस म्हणूनच राहणार आहे.